नमस्कार, कसे आहात? बऱ्याच दिवसानंतर मी व्लॉग करायला घेतला आहे. लास्ट व्लॉग मी जन्माष्टमीचा केला होता. त्यानंतर मी व्लॉगच केला नाही आहे आणि वेळसुद्धा नव्हता. तर म्हटलं आत्ता आपण एकतरी व्लॉग अपलोड करावा. तर म्हणून मी आज व्लॉग करायला घेतला आहे. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेते. आज मला भरलेली शिमला मिरचीची भाजी करायची होती. कोणत्या पण भाज्या वगैरे करायच्या असेल ना, तेव्हा लागतात शेंगदाण्याचा कूट. त्यासाठी मी असं वाटूनच ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते. मी बऱ्याच दिवस राहतं साबुदाण्याचं कूट. तर आता मी भाजून घेते आणि वाटून घेते. थंड झाल्यानंतर मग डब्यात काढून घेते. इथे मी शिमला मिरची घेते आणि किती फ्रेश आहेत. डब्यामध्ये ठेवलं ना तर बऱ्याच दिवस राहतात. बारीक कापून घेतला असेल शिमला मिरची तरी त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकते आणि असं भरून करायचं असेल तेव्हासुद्धा मी शेंगदाण्याचं कूट टाकते. याच्यातल्या सगळ्या बिया मी काढून घेते आणि असं झटकून घेतलं ना तर सगळ्या बिया निघून जातात. बऱ्याच जणांना शिमला मिरची आवडत नाही, पण या पद्धतीने केलं ना तर खूप चांगलं होतं आणि सगळे खातातसुद्धा. चिकूलासुद्धा खूप आवडतं, तो सगळ्याच भाज्या खातो. त्यासाठी मला टेन्शन नाही आहे वेगळं काही बनवायचं. सगळ्या बिया मी काढून घेतल्या आहेत आणि आता मी सारण भरून घेते. तर इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी आणि त्याच्यात मी आलं लसणाची पेस्ट टाकते. त्याच्यात मी काय काय मसाले टाकले तर ते मी व्हिडिओ चालूच केला नाही, विसरली आणि नंतर मी बघितलं ते शूटच झालं नाही. तर ह्याच्यात मी जास्त काही मसाले टाकले नाही, जे आपले घरातले आहेत तेच टाकले आहेत. तर लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे, धने पावडर, गरम मसाला, मीठ आणि एक कारळ्याची चटणी टाकली आहे आणि थोडंसं वरतून तेल टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. इकडे भाजी होईपर्यंत थोडीफार काही भांडी आहेत तर ती मी लगेच घासून घेते, नंतर एकदाच बेसिंगमध्ये पसारा नको व्हायला म्हणून. तर इथे भाजी पण मी बघितली, थोडासा जो मसाला उरला होता तो मी टाकला आहे आणि खाली चिटकायला नको म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे, म्हणजे भातासोबत पण खाता येईल. तर वेगळी मी डाळ बनवत नाही आहे, ह्याच्यासोबतच आम्ही खाऊन घेतो. 5-6 दिवसापासून माझी गणपतीची सफाई चालू आहे. त्यासाठी मग मी असंच खिचडी, डाळ भात, साधं सिंपल असं पटकन होईल त्याचं चपाती भाजी भाकरी असंच पटकन जेवण बनवते. पूर्ण जेवण बनवत नाही आहे, कारण एवढी साफसफाई करायची आहे त्याच्यात मी थकून जाते आणि मग संध्याकाळी काय बनवायची इच्छा होत नाही. तर आम्ही दोघांनी मिळून भरपूर आमची साफसफाई करून घेतली आहे आणि आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर आपण साफसफाई करतच असतो. पण आता बाप्पा येणार आहेत तर त्याच्यासाठी तर सगळं साफ करावं लागतं, एक वस्तू आपल्याला साफ करावी लागते. तर ते सगळं झालं आहे आमचं करून. आता थोडंफार काय आहे ते मी हळूहळू करते. आणि आज आहे सोमवार, तर आज पोळासुद्धा आहे आणि श्रावण सोमवारसुद्धा आहे.
आज आहे पोळा, तर तुम्हाला वाटेल आज पुरणपोळी नाही केली, कारण की बऱ्याच ठिकाणी पोळ्याला पुरणपोळी केली जाते. तर आम्ही सुद्धा पुरणपोळीच करतो. साफसफाई करण्यामध्ये एवढं थकलो आहोत आम्ही की काहीच बनवायची इच्छा होत नाही. आणि आज तर मला काहीच बनवायची इच्छा नव्हती. त्यासाठी फक्त मी डाळ भात बनवते. झाडूसुद्धा मारत असेल ना तरी कंबर दुखते, म्हणजे एवढं थकली आहे मी. तर एक मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा केला होता साफसफाईचा, तर मी फुल व्लॉगच केला नाही आहे. तर असे माझे 2-4 व्लॉग्स झाले असते जर मी केला असता तर. पण मी एकही व्लॉग केला नाही. पूर्ण किचनमधली भांडी जी आहेत ती सगळी साफ केली. परत एक बेडरूम आहे, ते दोन्ही बेडरूम एक दिवस आवरलं. तर असं बरंच पूजा रूम साफ केली. तर अशी भरपूर कामं केली, पण मी एकही व्लॉग केला नाही, कारण व्लॉग केल्यानंतर अजून वेळ जातो त्याच्यात. आणि आज श्रावण सोमवार आहे, तर त्याचीसुद्धा पूजा करायची होती, तर तोही मी व्लॉग केला नाही. तर म्हटलं संध्याकाळी तरी थोडंफार शूट करावं. आज मी डाळ भात आणि खीर बनवते, ते पण नैवेद्यासाठी गोड. तसं पण मी सणाला काही ना काही बनवत असते. ड्रायफ्रूट्स मी इथे कट करून घेतले आहे बारीक, आणि आज मी तांदळाचीच खीर बनवते. तांदळाची म्हणजे शिजवलेल्या भाताची. तर शेवयाची खीर किंवा शिरा असेल किंवा बासुंदी असेल तर ते नेहमी बनवतच असतो आपण. त्यासाठी मग म्हटलं तांदळाची खीरच बनवावी. त्यासाठी मी ते भात जरा जास्त लावला होता, पण तो जरा जास्तच झाला. पहिले मी डाळीला फोडणी देते. थोडंसं तेल टाकलं आहे आणि वरतून मी थोडंसं तूप टाकते, आणि लसूण आणि लाल तिखट मिरची आहे तर त्याची मी फोडणी देते. मला एक कमेंट आली होती की तू कोणती भांडी वापरते रोजच्या वापरात. तर मी हीच भांडी वापरते, वेगळी भांडी नाही आहेत माझ्याकडे. जी काही भांडी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तीच भांडी माझी असतात वापरण्यामध्ये. तांबे पितळेची भांडी आहेत तीसुद्धा मी वापरते. कोणतीच भांडी मी अशी लपवून ठेवत नाही कॅबिनेट्समध्ये, तर मी वापरत राहते. किती दिवस ते कॅबिनेट्समध्ये ठेवणार, आणि आपण साफसफाई करायच्या कंटाळ्याने सुद्धा आपण भांडी बाहेर काढत नाही, नवीन काही असेल तर. माझ्याकडे ॲल्युमिनियमचे पातेलेसुद्धा आहेत आणि कढईसुद्धा आहेत. तर ॲल्युमिनियमचं काय नुकसान आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. त्यासाठी मी मोजकेच स्टेनलेस स्टीलची भांडी घेतली आहेत, तर तीच मी वापरते आणि तुम्हालाही ती व्हिडिओमध्ये दिसतात. स्टेनलेस स्टीलची भांडी चांगलीसुद्धा आहेत आणि मेंटेनसुद्धा करायला सोपं पडतं. तर इथे माझी डाळसुद्धा झाली आहे आणि आता मी खीर बनवून घेते. तर तांदूळ भिजवूनसुद्धा खीर केली जाते, आणि अशा भाताचीसुद्धा केली जाते, आणि आता मी तीच करते. थोडासा भात घेऊन मी मिक्सरला वाटून घेते बारीक, आणि त्याच्यात मी थोडंसं दूध टाकते. पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तुपामध्ये ड्रायफ्रूट छान भाजून घ्यायचे आहेत, आणि नंतर मग जी आपण पेस्ट केली ती टाकायची. वरतून साखर आणि इलायची पावडर, थोडंसं केशर, असं सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी नैवेद्यसुद्धा दाखवते. तर मी रेसिपी शेअर करत नाही, जस्ट रुटीन शेअर करते मी. तर असो. आणि आत्ता वाजलेत 9:45. आमचं जेवणसुद्धा झालं, आणि उद्या चिकूच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे. तर गणपतीचं तो ड्रॉइंग काढत होता बाप्पाचं. तर खूप सुंदर त्याने ड्रॉइंग काढली आहे. तर इथे यूट्यूबला बघून काढत होता तो. तर खूप छान काढला, मला तरी खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि चिकूची ड्रॉइंग मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.